मी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आणि मी शेतात खरोखरीच काम करत होतो आणि त्यावेळेस काम करत असताना ट्रॅक्टर चालवत होतो आणि मला अचानक आमच्या शिपायाचा फोन आला पालिकेतनं की चेअरमन साहेब आज मीटिंग आहे, तुम्हाला माहीत नाही का? म्हणलं हो मीटिंग आहे, पण मी शेतात गेल्यामुळे विसरून गेलो आणि मी ताबडतोब निघतो. घरी आलो तर गाडी कुठलीच मला उपलब्ध नव्हती. तसाच ट्रॅक्टर घेतला आणि पालिकेत गेलो होतो सभेसाठी. ते तिकीट दिल्यानंतर मी माझ्या प्रभागाचा एक प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पद्धतीने मला जेवढे होईल तेवढे रस्ते असतील, लाईट असेल, ड्रेनेज असेल, पाण्याच्या सुविधा असतील, अग्निशामक केंद्र असेल, भाजी मंडई असेल, गार्डन असेल, चरवलीतील शिल्प असेल, जे काही करण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रवादी असा पक्ष आहे की अजितदार दखल घेतात सर्वसामान्य कार्यकर्तेसुद्धा. आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी इतक्या वर्षे आपल्या इंडस्ट्रीज आणली, IT पार्क आणलं, हे सगळं आणल्यामुळं आज आपल्या पिंपरी चिंचवडचा विकास झालेला आहे. मी म्हणलं या जलतरण तलावाचा निधी का थांबला? ते म्हणले बाकीचे अडचणी आलेल्या आहेत सगळ्या काहीतरी, जी आम्ही सांगणार ती कामं थांबत असणार. त्यामुळे ती कामं थांबल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीला राम ठोकलेला आहे आणि मला एकच विश्वास आहे, राष्ट्रवादीतनं जी काही कामं राहिलेली आहे ही जनतेसाठी अजितदादाच्या मार्फत ही करू शकेल म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. आज आपण पाहतोय आज भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये उभा आहे. माझ्यासोबत आहेत खरं तर भारतीय जनता पार्टीमधून 2017च्या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान घेऊन विजयी झालेले उमेदवार लक्ष्मण शेठ सस्ते पाटील आहेत. खरं तर आज आपण पाहतोय कालच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. माझ्यासोबत आहेत. खरं तर त्यांनी 2012ला देखील निवडणूक लढवली. 2017ला ते भाजपाच्या तिकिटावरती निवडून आले होते. माझ्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल? खरं तर तुम्ही 2017ला भरघोस असं मतदान घेऊन भाजपाच्या तिकिटावर तुम्ही निवडून आलात. काय सांगाल? सध्या आता तुम्ही राष्ट्रवादीत गेलात, काय सांगाल? ज्यावेळेस महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 3च नगरसेवक होते, त्यावेळेस मी 12 साली एवढी मोठी रॅली काढली की पक्षानेसुद्धा त्याची दखल घेतली. एवढी मोठी भव्य दिव्य रॅली आजपर्यंत कुणीच काढलेली नाही. एवढी भव्य दिव्य मी 12 साली रॅली काढली. त्याची दखल घेऊन पक्षाने मला 17 साली तिकीट दिलं. ते तिकीट दिल्यानंतर मी माझ्या प्रभागाचा एक प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पद्धतीने मला जेवढे होईल तेवढे रस्ते असतील, लाईट असेल, ड्रेनेज असेल, पाण्याच्या सुविधा असतील, जे काही अग्निशामक केंद्र असेल, भाजी मंडई असेल, गार्डन असेल, चरवलीतील शिल्प असेल, जे काही करण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. पण जे काही प्रश्न नागरिकांचे आहेत, जे नागरिक मला काही प्रश्न सांगायचे, जे आमची कामं झाली ही बाहेर, पण जर कुणाच्या दबावाखाली जर कामच माझी बाकीची होत नसतील, त्याच्यामुळं मी एक असा निर्णय घेतला की जर जनतेच्या कामासाठी जनतेचा नगरसेवक जर नसेल काम करणारा, तर मग त्या पक्षात राहून उपयोग काय आपला? आपल्याला जनतेची कामं झाली पाहिजे. आपल्या घरची कामं राहिली तरी चालेल, पण मला जनतेचं एक कामं झाली पाहिजे असा मी एक तळमळीचा कळकळीचा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी जनतेसाठी हा पक्ष मी भारतीय जनता पार्टीतून मी हे करून राजीनामा देऊन मी राष्ट्रवादी स्वीकारलेले. राष्ट्रवादी असा पक्ष आहे की अजितदार दखल घेतात सर्वसामान्य कार्यकर्तेसुद्धा. आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी इतक्या वर्षे आपल्या इंडस्ट्रीज आणली, IT पार्क आणलं, हे सगळं आणल्यामुळं आज आपल्या पिंपरी चिंचवडचा विकास झालेला आहे. या सगळ्या नोकरी, उद्योग, व्यवसाय सगळ्या धंदेपाणी असेल तरच हे लोक बाकीचे आलेले फ्लॅटमध्ये धारक आलेले हे आपलं जीवन जगू शकतील. जर यांना जो व्यवसाय नसेल, यांनाच नोकऱ्या नसेल, तर हे फ्लॅट तरी कोण विकत घेणार आहे आणि कोण इथं राहणार आहे? त्यामुळं या लोकांना उपजीविकेसाठी हे सगळं करण्यासाठी मी हे पक्ष जर दक्षता नसेल घेत आणि या सगळ्या कंपन्या हे सगळं जाणार असेल बाहेर, सगळ्या आपल्या जे काही इथलं चाललं असेल उद्योग व्यवसाय सगळं बाहेर, त्यामुळं मी BJP सोडत आहे. नक्कीच. खरं तर परंतु तुम्ही आत्ताच म्हणलात की तुम्ही ज्यावेळेस 2017ला निवडणूक लढवली, 2017च्या निवडणुकीमध्ये तुम्ही भरघोस मतदान घेऊन विजयी झालात, परंतु हात मोकळेपणाने तुम्हाला त्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता आलं नाही, ठामपणे सांगताय तुम्ही. अडथळे घातले तुम्हाला? आता ज्या काही कामं आहेत त्यांसाठी बरेच ठिकाणी अडथळे घातले. आता त्यांच्या पद्धतीने त्यांनीच सांगायचं ही कामं करायची, ती कामं करायची, म्हणजे त्यांनी सांगन तीच कामं करायची. ज्यावेळेस जलतरण तलावाचा प्रश्न होता, 1/171 आरक्षण होतं, त्यावेळेस मी हार्डीकर साहेबांपुढं पण गेलो. हार्डीकर साहेबांना माझं हे जलतरण तलाव आहे, माझ्या मुशी भागातील नागरिकांना नदी अस्वच्छ झालेली आहे, कुठं विहिरी नाहीत, आमच्या इथली मुलांना स्विमिंग करण्यासाठी समजा त्यांना जर कुठल्या ह्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचं झालं नेव्हीला वगैरे, तर ते कुठं सराव करू शकतील? त्या
हेतूने मी जलतरण तलाव मंजूर करून घेतला होता. त्याच्या ज्या काही सगळ्या कागदपत्र लागतात ती सगळी मी मंजूर करून घेतली होती. शेवट वाडकर साहेब असतील, आमचे अधिकारी होते, त्यांना ते मला म्हणले, मी म्हणलं या जलतरण तलावाचा निधी का थांबला? ते म्हणले बाकीचे अडचणी आलेल्या आहेत सगळ्या काहीतरी. तर म्हणलं काय अडचण आली? त्यांनी सांगितलं विद्युतची अडचणी. मी विद्युतच्या साहेबांना फोन केला त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अहो शेत तुमचं असेल तर जलतरणाला आजच मंजुरी देऊन टाकतो, लगेच चालू करा तुम्ही. बाकीचं गेलो तर पुढं तिथं एका माझी आता समजा काय ते आता स्वर्गीय आहे, त्यांचं नाव मला घेता नाही येणार नाही, पण त्यांचं ते पत्र दाखवलं आयुक्त साहेबांनी, म्हणले निधी तुमचा थांबवलेला आहे. त्यामुळं जलतरण तलावाचा निधी असेल अनेक प्रकारची अशी कामं जी आम्ही सांगणार ती कामं थांबत असणार. त्यामुळे ती कामं थांबल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीला राम ठोकलेला आहे. आणि मला एकच विश्वास आहे, राष्ट्रवादीतनं जी काही कामं राहिलेली आहे ही जनतेसाठी अजितदादाच्या मार्फत ही करू शकेल म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. खरं तर तुम्ही रोखठोक आहात. अनेक प्रश्न तुम्ही रोखठोक मांडता. महानगरपालिकेमध्ये तुम्ही स्वतः ट्रॅक्टर चालवत गेला होतात. अनेक प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित केले गेले होते. तुम्ही स्वतः क्रीडा सभापती असतानासुद्धा तुम्ही ट्रॅक्टर चालवत गेला होता. अनेक प्रश्न तुम्ही प्रभागातले तुम्ही वेळोवेळी मांडले होते. तुमचा हाच रोखठोक स्वभाव सध्या आता नागरिकांमध्ये तुमचं नाव खूप चर्चेत आहे. खरं तर या प्रभागातून चर्चेत नाव का बरं, नेमकं का लक्ष्मण शेठ का चर्चेत असतात? आता त्यावेळेस तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो की मी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आणि मी शेतात खरोखरीच काम करत होतो. आणि त्यावेळेस काम करत असताना काम चालू असताना ट्रॅक्टर चालवत होतो आणि मला अचानक आमच्या शिपायाचा फोन आला पालिकेतनं की चेअरमन साहेब आज मीटिंग आहे, तुम्हाला माहीत नाही का? म्हणलं हो मीटिंग आहे, पण मी शेतात गेल्यामुळे विसरून गेलो आणि मी ताबडतोब निघतो. घरी आलो तर गाडी कुठलीच मला उपलब्ध नव्हती. तसाच ट्रॅक्टर घेतला आणि पालिकेत गेलो होतो सभेसाठी. कारण म्हणलं सभा तहकूब नाही करायची, लोकांच्या काही समस्या आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला जनतेने तिथं पाठवलेलं आहे. पण मी सभा तहकूब न करता मी पालिकेत ट्रॅक्टरनी पोचलो होतो. मला आंदोलन करण्याचा काही विषय नव्हता, पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचा इश्यू केला की हे ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केलं. कारण मी सत्तेत असताना मी कशाला आंदोलन करीन, पण मला गाडी ॲक्च्युली नव्हतीच. तर मी म्हणलं ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर, आपण शेतकरी काय आपलं कशाने तरी कुठल्या तरी वाहनाने जायचंच आहे, म्हणून मी ट्रॅक्टर घेऊन पालिकेत गेलो. म्हणजे खरं तर नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे. नागरिकांनी आपल्याला निवडून दिले. नागरिकांच्या प्रश्नासाठी खरं तर एखादी मीटिंग अवेलेबल केली जाते, त्याच्यासाठी जे वाहन मिळेल त्या पद्धतीने तुम्ही गेलात. परंतु सध्या आत्ता तसं बघायला गेलं तर चरोली भागातला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला पाहायला मिळून होते. तशाच पद्धतीनं मोशी या प्रभाग क्रमांक 3 मधला देखील सध्या विकासाला गती मिळणं आवश्यक होतं, परंतु तसे पाहायला मिळत नाही आहे. काय वाटतं? अनेक प्रश्न आहेत. आता आरक्षणं जशी असतील, आता काही भागा नवीन डेव्हलप झाल्यामुळं आता मोशी गावामध्ये बरेचसे आरक्षणं नाहीत, त्यामुळं ठराविकच आरक्षण आहेत थोडीच. त्यामुळं आता एक गार्डनचं होतं, एक आपलं अग्निशामकचं होतं. ज्यावेळेस ती 2 आरक्षणं होती ते डेव्हलप केली आणि प्रत्येकाला ज्या त्या भागामधनं आरक्षणं दिली होती की 2-2 आरक्षणं प्रत्येकाची डेव्हलप केली जाते. आणि त्यामुळं या भागातली माझी जी 2 आरक्षणं होती ती डेव्हलप झालेलीच आहे. खरं तर नक्कीच तुम्ही 5 वर्ष या ठिकाणी निवडून आलात, नगरसेवक म्हणून पद भूषवलं आहे. परंतु सध्या आता राष्ट्रवादीत तुम्ही आहात. ज्यावेळेस तुम्हाला आत्ता इथले नागरिकांनी तुम्हाला परत पुन्हा संधी जर दिली तर पुन्हा इथल्या प्रभागातल्या कुठल्या विकास कामांना तुम्ही गती देणार आहात? आता मला संधी दिल्यानंतर माझं विजन होतं आणि त्याच्यामध्ये जी काही कामं आहेत, माझं जनतल तलाव असेल, माझं हे टोलनाक्यावर अकरा नाक्याचं एक 2.5 एकरचं आरक्षण आहे, ते पण मी बदलून त्या ठिकाणी लोकांसाठीच्या गार्डन तयार करणार आहे. आणि जे काही माझे रस्ते आडलेले आहेत त्याचं समजा रस्त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. जे काही पाणी पुरवठा आहे तो रोज सुरळीत होत नाही, त्या पाणी पुरवठ्याकडे जास्त करून लक्ष देणं आहे. कारण का महिलांना पाणी असेल तरच महिला बाकीचं घरातलं परपंच त्यांचा व्यवस्थित म्हणजे हे होतो. त्यामुळं पाण्याकडे जास्त करून लक्ष देणं, ड्रेनेज, लाईट, पाणी ह्या मूलभूत ज्या गरजा आहे हे लोकांना मिळणं गरजेचं आहे. लोकांना दुसरं काही लागत नाही, आपण कुणाला काही देत नसतो, पण लोकांचं जे हक्क आहे मूलभूत गरजा लोक टॅक्स भरतात. त्यामुळे त्यांना रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, ह्या मूलभूत गरजा त्यांना मिळाव्या हे त्यांची अपेक्षा असते. या सगळं मूलभूत गरजांकडे मी जास्त करून लक्ष देणार आहे. 2017ला मला नागरिकांनी निवडून दिलं आणि मी जी काही विकास कामं केलीत त्या विकास कामांच्या जोरावरती आणि जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या बळावरती मी पुन्हा जनता मला नगरसेवक करणारच आहे. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. नक्कीच. खरं तर आपल्यासोबत होते माजी क्रीडा सभापती, माजी नगरसेवक लक्ष्मण शेठ सस्ते पाटील यांनी ठामपणे मत व्यक्त केलं सध्या पाहायला मिळून येते. आणि ही निवडणूक जी आहे ते विकासाच्या मुद्द्यावरती होईल असा ठाम विश्वास सध्या आता लक्ष्मण शेठ सस्ते पाटील यांनी व्यक्त केला सध्या पाहायला मिळून येते. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.